Hello friends, today we are going to see a new topic from our textbook, that is learning about language. It is on page number 47. It is one of the parts of speech. As you know, there are 8 parts of speech in English. Parts of speech means शब्दांच्या जाती. Which are they? They are nouns म्हणजे नामे, pronouns म्हणजे सर्वनामे, adjectives विशेषणे, verbs क्रियापदे, prepositions शब्दयोगी अव्यय, conjunctions उभयान्वयी अव्यय, interjections उद्गारवाचक अव्यय. From them, today we are going to see more information about verbs. Verb means kriyapade. So, what is the use of verb? What role does verb play in a sentence? All these things we are going to see in here. Now, first we will read what they are telling us. Write what the following do. Means here they have given us some nouns and they are asking us to write what do they do. What nouns are given here? Monkeys, turtle, lions, people, cats, and girls and boys. These nouns are given here, and what they are asking us? They are asking us to write what do they do. म्हणजे ते काय करतात, त्यांच्या साधारण वैशिष्ट्यावरून ते काय करतात ते आपल्याला माहीत आहे. आपल्या ह्या ओळखीचे आहेत सगळे प्राणी इथे दिलेले आहेत. ते काय करतात ते आपल्याला लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल मंकीज. मंकी आपल्याला माहीत आहे, बऱ्याच वेळा आपल्याला ते त्रास पण देतात. मग ते काय करत असतात, कायम सतत काय करत असतात? मंकीज जंप, JUMP. मंकीज काय करत असतात? उड्या मारत असतात. देन टर्टल्स. टर्टल्स मीन्स टॉर्टॉइज कासव. तो कुठे राहतो? पाण्यात. सो द टर्टल काय येईल? SWIM, स्विम. तो काय करतो? पोहतो. देन लायन्स. लायन, यू नो दॅट, किंग ऑफ अदर ॲनिमल्स, किंग ऑफ जंगल. सो व्हॉट डज इट डू? तो काय करतो? रॉर, ROAR. रॉर म्हणजे तो काय करतो? डरकाळी फोडतो. देन पीपल. आता तुमच्या लक्षात आलं काय करायचं आहे इथे. ते पीपल ते काय करत असतात? वॉक, टॉक, चॅट, वेगवेगळ्या गोष्टी इथं लिहू शकतो आपण. देन कॅट्स. बघा, मांजर जेव्हा चुली शेजारी वगैरे बसलेलं असतं त्यावेळी एक विशिष्ट असा आवाज काढत असतं. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? कॅट्स पर्र, PURR, पर्र. Then girls and boys. When you have P period, what do we do? What do you do on ground? Yes, girls and boys play. काय करतात? खेळतात. म्हणजे या पद्धतीने आपण ते शब्द लिहू शकतो. monkeys jump, turtles swim, lions roar, people walk, talk, cats purr, girls and boys play. या पद्धतीने आपण ते शब्द जे आहेत ते लिहू शकतो. बघा आता त्याने खाली काय दिलेले होते शब्द आणि आपण लिहिलेले शब्द जवळपासचे वगैरे आहेत काय? खाली दिलेले शब्द काय होते बघा. यू मे हॅव यूज वर्ड्स लाईक जम्प, वॉक, स्विम, हंट, रॉर, पर्र, प्ले, एक्सेट्रा. म्हणजे या पद्धतीचेच आपण शब्द इथे वापरलेले होते बघा. टू कंप्लीट द अबाव sentences, and all these words show action. बघा, monkey jump म्हणजे ती काय झाली? उडी मारणे. ही काय? कृती आहे.
टर्टल स्विम, स्विम म्हणजे पोहणे, एक आहे कृती आहे, म्हणजे हे सगळे कृतीदर्शक शब्द होते. सो ॲक्शन सच वर्ड्स आर नोन ॲज व्हर्ब्स, म्हणजे हे कृतीदर्शक जे शब्द असतात यांनाच काय म्हणायचं असतं, व्हर्ब असं म्हणायचं असतं. नाव अ व्हर्ब इज अ वर्ड ऑर अ ग्रुप ऑफ वर्ड्स, अ वर्ड ऑर ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट शोज ॲक्शन. काय दर्शवतो तो शब्द, कृती दर्शवतो. अशा शब्दाला आपण काय म्हणायचं आहे, व्हर्ब. व्हर्ब म्हणजे काय, क्रियापद. फॉर एक्झाम्पल, उदाहरणासाठी शब्द दिलेत त्याने इथे आपल्याला बघा, पॉर. पॉर म्हणजे काय, ओतणे, मोल्ड, रोल, प्रेस और ब्लो. असे हे सगळे जे आहेत बघा, मोल्ड म्हणजे आकार देणे, रोल म्हणजे गुंडाळी करणे, प्रेस म्हणजे दाबणे, ब्लो म्हणजे वाहणे, वारा वाहणे वगैरे जे आपण म्हणतो ते. मग हे सगळे जे आहेत ते काय आहेत, कृती दर्शवणारे शब्द आहेत. आणि हे जे आहेत ते सगळ्या ह्याला आपण एकत्रितरित्या काय म्हणतो, क्रियापद असं म्हणतो. नाव ahead they have given us some more words. Can you think of some verbs that we use very often? Now students, you learn English from first standard, means for last 5 years you are learning English. So now within these 5 years, now we have learned about some English words. या 5 वर्षामध्ये आपल्याकडे बरेचसे इंग्रजी शब्द जमा झालेले आहेत, आपल्याकडे आहेत आता. and here they are asking us to write the words, which we use often, means we are familiar to these words. वारंवार आपण ते शब्द वापरतो, असे शब्द त्याने खाली दिलेले आहेत. they have given us incomplete words and they are asking us to complete them. आणि त्यांना काय करा म्हणतात, पूर्ण करा म्हणतात. बघूया बरं कोणते शब्द दिलेत त्याने ते. CO डॅश डॅश, काय बरं येईल आता या 2 रिकाम्या बॉक्समध्ये. बघा तुम्हाला माहीत आहे हा शब्द गेलेला आहे तुम्हाला, COME, कम. काय येईल तिथे शब्द, COME. येस, OME. देन G डॅश, माहीत आहे तुम्हाला हा शब्द, GO, गो. देन GI, बघा in our classroom we see it. Yes, GIRL, girl. Then TA dash dash, that TAKE, take. Then MAKE, then BR dash dash dash. काय येईल बरं तिथे बघा, BRING. अशा पद्धतीने ते शब्द, हे सगळे शब्द जे आहेत ते तुमच्या ओळखीचे आहेत. आणि तुम्ही आता जसे आपण 4 शब्द पूर्ण केलेत त्याचप्रमाणे पुढचे शब्द देखील पूर्ण करायचे आहेत आणि ते वहीमध्ये लिहायचे आहेत. नाव हिअर दे आर टेलिंग अस सम मोर युसेस ऑफ व्हर्ब. आणखी काय काय म्हणून काम करतं, ते कृती दर्शवणारा शब्द म्हणून काम करतं क्रियापद. आणखी कोणती कोणती कामं क्रियापद करतं ते आपल्याला इथे पुढे सांगितलेलं आहे बघा. सम वर्ब्स टेल अस व्हॉट इज हॅपनिंग ऑर व्हॉट हॅज हॅपन ऑर विल हॅपन. बघा काय म्हटलं आहे, सम वर्ब्स टेल अस व्हॉट इज हॅपनिंग, look here, what is happening or what has happened or will happen. म्हणजे what is happening म्हणजे काय घडत आहे त्याच्याविषयी सांगतं, काय घडलं आहे त्याच्याविषयी सांगतं. आणि will happen म्हणजे काय घडणार आहे त्याच्याविषयी. म्हणजे थोडक्यात आपण जे काळ शिकलो त्याचा इथे कुठेतरी संदर्भ लागतो आहे बघा. म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ ह्या सगळ्या गोष्टी देखील, म्हणजे तो काळ देखील त्या वाक्याचा कोणता आहे, म्हणजे त्या वाक्यात सांगितलेली गोष्ट कधी घडलेली आहे ते आपल्याला त्या क्रियापदावरून
समजतं. आणखी काय म्हटलं आहे त्याने बघा, सम वर्ब्स टेल अस व्हॉट इज हॅपनिंग ऑर हॅज हॅपन ऑर विल हॅपन एक्सेट्रा इवन वेन देअर इज नो वन टू डू. म्हणजे तिथं ती कृती करणारा कोण नसतं, पण ते क्रियापदावरून आपल्याला ती घडलेलं आहे समजतं. फॉर एक्झाम्पल दिलं आहे त्याने बघा, इट रेन, काय झालेलं आहे, पाऊस पडला आहे. कोणी पडला आहे पाऊस, त्याचा उल्लेख आहे का, नाही, तरी पण त्या क्रियापदावरून आपल्याला समजतं की पाऊस पडला आहे. देन इट बिकेम डार्क, काय झालेलं आहे, अंधार झालेला आहे. कोणी अंधार केलेला आहे वगैरे ते सांगितलं आहे का, नाही. म्हणजे इथं क्रियापद जे आहे ते आपल्याला एखादी गोष्ट कधी घडलेलं आहे आणि काय घडलेलं आहे या सगळ्याविषयी माहिती देतं. नाव हिअर again they are telling one more use of that verb. Let's see. Some verbs describe a state. State means अवस्था, स्थिती. जे काही क्रियापद जी आहेत ती काय दर्शवतात, स्थिती दर्शक असतात, स्थिती दर्शवणारी असतात. फॉर एक्झाम्पल इथे बघा, शी वॉज टायर्ड, ती कशी होती, थकलेली होती. शी वॉज टायर्ड म्हणजे तिची अवस्था कशी होती, एकदम थकलेली अशी झालेली होती. देन ही इज हॅपी, तो कसा आहे, आनंदी आहे. अँड द रॅबिट हॅज रेड आईज, रॅबिट हॅज रेड आईज इथं आपल्याला दिसतं बघा. सो हिअर these words are, or these verbs are describing state, स्थिती दर्शवतात. म्हणजे इथं पहिल्यांदा क्रियापद जे आहे ते काय म्हणून काम करतं, ॲक्शन वर्ड्स. इट टॉक्स अबाउट ॲक्शन, कृती दर्शवण्याचं काम करतं. इथं काळ दर्शवण्याचं, तसं काय घडलं ते दर्शवण्याचं, आणि इथे स्थिती दर्शवण्याचं काम जे आहे ते क्रियापद जे आहे ते करत असतं. नाव we will see next here. A sentence usually contains one or more verb. इथं आता काय सांगितलेलं आहे बघा, एखाद्या वाक्यामध्ये वन ऑर मोर वर्ब म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त क्रियापदं असू शकतात. म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आणि जशी एम, इज, आर, वॉज, वेअर ही कशी आहेत, सहाय्यकारी क्रियापद आणि त्याच्यापुढे मुख्य क्रियापद अशी एकापेक्षा जास्त क्रियापदं असू शकतात. देन अ सेंटेन्स विथ अ वर्ब एक्सप्रेसेस अ कंप्लीट थॉट. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद असलं तरच त्या वाक्याचा पूर्ण अर्थबोध होतो. जर त्याच्यामध्ये क्रियापद नसेल तर आपल्याला त्या वाक्याचा पूर्ण अर्थबोध होत नाही. आता त्याने पुढे तुम्हाला काहीतरी टास्क दिलेला आहे बघा. नाव ट्राय टू मेक कंप्लीट सेंटेन्सेस इन इंग्लिश ऑर इन मदर टंग. आता तुम्हाला त्यांनी स्वतःची वाक्य बनवायला सांगितलेले आहे, इन इंग्लिश ऑर इन मराठी, इन मदर टंग. आता कोणत्या प्रकारची वाक्य बनवायची आहेत ती मी तुम्हाला इथे वाक्य बनवून दाखवतो. म्हणजे तुम्हाला समजतील ही वाक्य कोणत्या प्रकारची बनवायची आहेत, जेणेकरून तुम्ही देखील स्वतः मग वाक्य ती बनवू शकता. बघा, साधी साधी वाक्य बनवायची आहेत आपल्याला. इथं मी एक वाक्य बनवून दाखवलं बघा, आय ॲम अ बॉय. याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे, ॲम. ठीक आहे. आणि मराठीतलं क्रियापद कुठलं आहे, आहे हे आहे. ठीक आहे. दुसरं वाक्य, त्याचा अर्थ बघा पहिल्या वाक्याचा का, आय ॲम अ बॉय, मी मुलगा आहे. दुसरं वाक्य, सेकंड सेंटेन्स, वी प्ले क्रिकेट. क्रियापद कुठलं आहे याच्यामध्ये, प्ले हे क्रियापद आहे. अर्थ काय होतं त्याचा, आम्ही क्रिकेट खेळतो. त्यानंतर पुढची वाक्य बघा, धिस इज माय बुक. काय वाक्य, धिस इज माय बुक. याच्यामध्ये क्रियापद कुठलं आलेलं आहे, इज. हे माझे पुस्तक आहे.
आणि शेवटचं वाक्य काय आहे बघा, ग्रँडपा गोज फॉर वॉक. आता तुम्ही क्रियापद पटकन शोधू शकाल. कुठलं आहे क्रियापद? येस, गोज हे काय आहे त्याच्यामधलं क्रियापद आहे. आजोबा फिरायला जातात. मग आता इथे परत त्याने काय विचारलेलं आहे आपल्याला बघा, व्हॉट डू यू फाईंड. आता ही जी वाक्य आपण पाहिली याच्यामध्ये तुम्हाला काय आढळलं असं त्याने विचारले. आता ही सगळी वाक्य जर तुम्ही बघितलात एकत्रित तर तुम्हाला बघा काय आढळलं ते सांगता येईल. दिस इज फर्स्ट सेंटेन्स, सेकंड, थर्ड, फोर्थ. काय आढळलं? आता मी जे अंडरलाईन केलेलं आहे ते आपल्याला आढळलं. म्हणजे प्रत्येक वाक्यामध्ये काय आहे, क्रियापद आहे. इथं पहिल्या वाक्यामध्ये एम आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये प्ले आहे, तिसऱ्यामध्ये इज आहे, चौथ्यामध्ये गोज आहे. म्हणजे थोडक्यात इथे काय समजून घ्यायचं आहे आपल्याला, वाक्य जर इंग्रजी किंवा मराठी आपल्याला बनवायचं झालं तर त्याच्यामध्ये क्रियापद जे आहे ते आवश्यक असतं. वी कांट मेक सेंटेन्स विदाऊट व्हर्ब. आता अशा पद्धतीची मी जी वाक्य आता बनवून दाखवली तुम्हाला, तशा पद्धतीची 10 वाक्य तुम्ही अजून लिहायची आणि मराठीमध्ये देखील ती ट्रान्सलेट करून लिहायची. आता पुढे काय सांगितले त्याने बघा, रीड एनी पॅराग्राफ फ्रॉम द पॅसेज. एखादा काय करा म्हटलं आहे, पॅसेज किंवा पुस्तकातून एखादा पॅराग्राफ काय करा, वाचा. आणि कॅन यू फाईंड एनी सेंटेन्स विदाऊट अ व्हर्ब. आणि त्या पॅसेजमधील असं वाक्य शोधा ज्याच्यामध्ये क्रियापद नाही आहे. असं वाक्य तुम्हाला सापडू शकतं काय, बघा असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा तुम्हाला सापडत असेल तर पुढे इथे काय दिलेलं आहे बघा, ब्युटिफुल. ब्युटिफुल नंतर इथे काय आहे, एक्सक्लमेशन, एक्सक्लमेटरी मार्क उद्गारवाचक चिन्ह आहे. धिस प्लेस इज सो ब्युटिफुल. कुठलं क्रियापद आलेलं आहे या ठिकाणी, इज हे क्रियापद या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीची वाक्य जी आहे ती आपण बनवायची आहेत आणि तोच आपला काय असणार आहे, स्वाध्याय असणार आहे. तुम्हाला इथे व्हर्ब म्हणजे काय ते चांगल्या पद्धतीने लक्षात आलेलंच असेल. नाव यू हॅव टू राईट सेंटेन्सेस इन युअर होमवर्क. थँक्यू.